व्हॉट्सअप. हाय गाईज, माझं नाव निशांत साळवे आणि मी एक नवीन सिरीज चालू केली आहे ब्लॉगची, बेरोजगार के ब्लॉग्स. तर म्हणजे मी हे ब्लॉग जसेच माझा डेली लाईफ दाखवायला की मी लाईफमध्ये काय करतो, तर म्हणून मी हे ब्लॉग सुरू केलेत. तर आत्तापर्यंत मी सात ब्लॉग्स टाकले आत्तापर्यंत. आता हा माझा 8वा ब्लॉग आहे. मी हर एक ब्लॉगमध्ये मी रोज 1-1:30-2 वाजता उठतो, बट आज अक्षरशः 4:30-5 वाजले. कारण की जर तुम्ही माझा लास्ट ब्लॉग बघितला असेल तर माझा बर्थडे होता, तर म्हणून मी खूप लेट आलो आहे घरी, म्हणजे जास्तच लेट आलो. आणि त्याच्यानंतर मग झोपलो, मग उठलोच नाही. मग डायरेक्ट आत्ता उठलो आहे, जेवलो वगैरे, डोक्यात तेल लावलं कारण की डोकं खूप दुखत होतं. काल पूर्ण दिवस म्हणजे अख्खा दिवस काही ना काही होतं. घरी खूप पाहुणे आलेले, पूजा होती, मग त्याच्यानंतर बाहेर पण गेलो. मग खूप म्हणजे ऑफकोर्स 25th बड्डे होता माझा, तर थोडं तर लाईफमध्ये एन्जॉय करावंच लागेल ना. तर मग केलं. आता आजचा दिवस खूप डाऊनरमध्ये चालला आहे, म्हणजे नॉट हँगओव्हर, डाऊनर. म्हणजे एवढी चांगली पार्टी वगैरे केली, तर फ्रेंड्स वगैरे होते, सगळा टाईमपास केला, फुल एन्जॉय केला, पूजा होती घरी, सगळं एवढे लोक होती. तर आता अचानक घर एकदम खाली खाली वाटतं, तर एकदम कसं तरी होतं. पण ठीक आहे, इट्स ओके. आज लेजिट माझ्याकडे करायला काहीच नाही, कारण की म्हणजे मी आता ते केसात ते लावलं, खाल्लं वगैरे. आता मी आंघोळीला जाईल, आंघोळ करून येईल, मग त्याच्यानंतर थोडंफार कॉन्टेंट लिहिल. या वीकमध्ये पण कमीत कमी 1 ते 2 रील्स वगैरे पोस्ट करावे लागतील, तेवढं करेल आणि बस दॅट्स इट. त्याच्या व्यतिरिक्त जास्त काहीच नाही माझ्याकडे करायला. तर मी आता आंघोळीला आणि मग लिहायला बसतो कॉन्टेंट. आंघोळ झालेली आहे गाईज, आणि फ्रेश वाटतं आता थोडं, म्हणजे थोडं नाही, खूपच फ्रेश वाटतं आहे. थोडं बाहेर बघूया थोडं. आहे ना, हे बघा, हे झाड आहे इकडे, आणि इकडे हा कावळा आहे. मला दिसणार नाही, आय डोंट थिंक सो. थोडं झूम करतो. हा बघा, हा ठीक आहे. हा रोज, म्हणजे अक्षरशः मी बोलतो ना, रोज येतो इथे, रोज बसतो, आणि एवढा इरिटेट करतो ना, एवढा आवाज करतो ना, म्हणजे अक्षरशः थांबतच नाही तो. जोरजोरात नुसतं ओरडत राहतो, आणि पळवलं ना तर जातो पळून, आणि थोड्या वेळानंतर परत येतो. माय डेंजर आहे खूप, एक नंबरचा. आणि रात्रीच्या टायमाला एक काय माहिती कोयल आहे की काय आहे, तर ती 3 वाजताच सुरू होऊन जाते. 3 वाजेपासून सकाळी 7 वाजेपर्यंत कंटिन्यूस आवाज असतो तिचा. म्हणून दिस इज द रिझन गाईज की माझी झोप होत नाही. नंतर लोकांना वाटेल की काय अशी आहे, लेटपर्यंत झोपतो. नाही, माझी झोप म्हणून होत नाही कारण की यांचा आवाज बाहेर खूप जास्त असतो, म्हणून माझी झोप होत नाही. आता फ्रेश तर वाटतं. आता थोडंसं कॉन्टेंट लिहूया. आणि त्याच्यानंतर जे काल थोडेफार गिफ्ट्स आलेत, काल मी तुम्हाला गिफ्ट्स म्हणजे फक्त दाखवलं की ओपन करत होते सगळे, पण आज मी जास्त गिफ्ट्स नाही आले. मोस्टली तर सगळे एन्व्हलप्स आलेत पैशाचे, बट जे पण गिफ्ट्स आलेत ते मी सगळे दाखवेल. कॉन्टेंट लिहून झाला आहे, म्हणजे असं काही जास्त आयडिया नाही आली आज. पण मला एक लिहिलं आहे, बघू कधी शूट करता येईल. आज रात्री किंवा उद्यामध्ये करेल मी शूट. कसं आहे ना की मी जे नॉर्मल माझे ब्लॉग्स वगैरे आहेत ते मी अँड्रॉईडवरती शूट करतो, कारण की माझ्याकडे आयफोन नाही आहे. म्हणजे आणि घ्यायचा विचार चालला आहे, बट मी 17साठी थांबलो आहे. बट बघू, लेट्स सी, सप्टेंबरमध्ये लॉन्च होणार आहे तो, तर वेट करतो आहे. आणि होप सो की तोपर्यंत काहीतरी चांगलं होईल लाईफमध्ये की आयफोन घेता येईल. बट नाहीतर मी जे रील्स वगैरे शूट करतो ते सगळे माझ्या फ्रेंडच्या फोनवरती करतो. त्याच्याकडे 15 Pro आहे, तर त्याच्यावरती शूट होऊन जातं. आणि जसं मी बोललेलं की मी तुम्हाला गिफ्ट्स दाखवणार होतो की काल मला काय गिफ्ट्स आले. गिफ्ट्स तर जास्त काही आले नाही आहेत मला, बट एन्व्हलप्स खूप सारे आलेत, तर मग गिफ्ट दाखवतो. हे कपडे आले आहेत, म्हणजे हे तर माझ्या बहिणीने दिले, हे मामाने दिले माझ्या, हे सगळं बहिणीने दिलं आहे. सोल्ड स्टोअरमधून पण कपडे आले. एक परफ्यूम आला आहे, त्याच्यानंतर वॉलेट आलं आहे, आणि एन्व्हलप्स आलेत. एन्व्हलप्स. आणि अजून पण काहीतरी गिफ्ट्स आले आहेत, पण ते मला माहिती नाही की कुठे ठेवले आहेत एक्झॅक्टली, कारण की काल खूप गोंधळ होता घरी, आणि हे सगळं इकडे तिकडे ठेवून दिलं. तर मला एक्झॅक्टली माहिती नाही, बट असतील कुठे ना कुठे, ते पण बघू भेटले तर. म्हणजे घर काय एवढं मोठं नाही आहे, पण तरी पण मम्मीने कुठं ठेवून दिलं असेल, किंवा मावशी येतात आमच्या, त्या पण कुठे पण सामान ठेवून देतात. मी काल अर्धा एक तास मी माझ्या स्कूटीची चावी शोधत होतो,
आणि नंतर माहिती पडलं मावशीनी ती पप्पांच्या ड्रॉमध्ये ठेवून दिलेली. एवढा टेन्शनवाला काम आहे बाय घरी खूप. तर आता गिफ्ट वगैरे पण दाखवून झाले. आता काय करतं आज काल बड्डे होता, काल तर स्पेशल दिवस होताच. आज पण जसं उठल्याबरोबर मी पहिले टी व्ही चालू केला, कारण की काल जेव्हा इंडिया इंग्लंडची गोष्ट करतो मी, काल जेव्हा मी बघितलं तेव्हा किती 35 रन्स हवे होते आणि 4 विकेट हातमध्ये होते. 6 विकेट्स झालं होतं, पण जेमी स्मिथ होता बॅटिंग करत, तर तो स्ट्रेस होता खूप. आणि जसा मी मी तर 3:30ला समथिंग मी अराऊंड टी व्ही चालू करून दिला आणि मग बघितलं मॅच वगैरे सुरू केली. तर पहिला ओव्हर तर प्रसिद्ध कृष्णाने केला, 2 4 पडले. तेव्हा मी तर होप्सच माझे गेले, फुल होप्स गेले. त्याच्यानंतर जो कमबॅक केला आहे सिराजनी आणि मग प्रसिद्ध कृष्णानी पण, बाप रे, म्हणजे इट वॉज फॅन्टॅस्टिक. कालचा पण दिवस चांगला गेला, आजचा पण दिवस चांगला गेला. ड्रॉ झाली आहे सिरीज, काही टेन्शन नाही आता. म्हणजे असं विक्ट्रीसारखंच झालं आहे आपल्यासाठी, कारण की फर्स्ट सिरीज होती आपली, मतलब ॲज अ यंगस्टर टीम. आणि शुभन गिलनी खूप चांगलं केलं आहे. आता बघू पुढे काय होतं. नेक्स्ट तर मला वाटतं आता तर खूपच टाईम आहे, कारण की आता एशिया कप वगैरे पण सुरू होणार आहे. तर आता तर नेक्स्ट टूरला तर टाईम आहे आपल्या. बट लेट्स सी नेक्स्ट टूर आय थिंक सो इंडिया, म्हणजे इंडियामध्ये येणार आहेत वाटतं ना. कोण येणार, न्यूझीलंड, आय डोंट नो, बट कोणतरी आहे नेक्स्ट. पण नेक्स्ट टेस्टला अजून टाईम आहे. बट होपिंग टू सी रोहित अँड विराट इन 1 days, बट डोंट नो वेन. आय थिंक सो नोव्हेंबरमध्ये, कधी ऑक्टोबरमध्ये आय थिंक सो 1 days. बट ठीक आहे, टाईम आहे अजून. होप फॉर द बेस्ट. आणि आजसाठी मी एवढंच ठेवतो, कारण की आज जास्त काही नाही. मी खूप म्हणजे बॉडीवर खूप डाऊनरमध्ये, खूप दुखते पण आहे बॉडी मेन. आणि काल तर खूपच काम झालेलं. बड्डे माझा होता तरी मलाच कामं करावी लागत होती. बट ठीक आहे, आता वक्त की बात आहे, होईल सगळं. होप सो पुढे पण सगळं चांगलं हो. काल पूजा वगैरे झालेली आहे, चांगलं होईलच लाईफमध्ये, असं काही टेन्शन नाही. बट ठीक आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व्हिडिओ. आणि मला इंस्टाग्रामवरती पण फॉलो करा, कारण की मी इंस्टाग्रामची लिंक याच्यात टाकलेली आहे, म्हणजे व्हिडिओमध्ये नाही, माझ्या यूट्यूबच्या बायोमध्ये. तर भेटूया. आजसाठी एवढंच ठेवूया. उद्याच्या ब्लॉगमध्ये, म्हणजे उद्या पण माझं सेम रुटीन असेल. बट आय थिंक सो उद्या मला कुठेतरी बाहेर जायचं आहे. बट म्हणजे मी बाहेरचा एवढा ब्लॉग करू नाही शकणार, कारण की मी उद्या एक ऑफिसला जाणार आहे, ते मी दाखवू नाही शकत ऑफिसमधलं. पण मी सांगेलच मी कोणत्या ऑफिसला वगैरे गेलेलो, आणि ते पण ब्लॉग करेन मी. बाहेर असता मी ब्लॉग करत नाही, कारण की ऑफकोर्स मला एवढे लोक कोणी ओळखत नाही, म्हणजे कोणीच नाही ओळखत. ॲज अ ब्लॉगर मी शॉर्ट्स वगैरे टाकतो इंस्टाग्रामवरती, रील्स वगैरे टाकतो, तेवढंच आहे. मला ॲज अ व्लॉग म्हणजे करताना मला कोणी बघितलेलंच नाही. माझ्या फ्रेंड्ससाठी पण खूप नवीन होतं की बापरे हा व्लॉग करतो आहे. तर पण ठीक आहे, फ्रेंड्स तर सपोर्टिव्ह असतातच सगळ्यांच्या, माझे पण सपोर्टिव्ह आहेत. ते हेल्प करतात ब्लॉगमध्ये वगैरे, बोलतात की आता चल आपण जाऊया व्लॉग करूया वगैरे. काल पण बहीण भाऊ आलेले, ते लोक पण बोलत होते, त्यांच्यासाठी पण असं काहीतरी शॉकिंग होतं की अरे व्लॉग करायला लागलं. माझी एक बहिणी जी स्कॉटलँडला राहते, ती रोज जेवताना, जसं लोक तारक मेहता बघतात, ती बसून माझे व्लॉग्स बघते जेवताना. बोलते की तू म्हणजे सगळे टिप्स देत असतात मला की कसं केलं पाहिजे, बाहेर जास्त एक्सप्लोअर केलं पाहिजे. बाहेर एक्सप्लोअर करायला काही नाही आहे, बट अजून माझ्याकडे म्हणजे तेवढी वाईड ऑडियन्स नाही आहे ना की मी बाहेर जाऊन की तेवढं, म्हणजे बघा इन्व्हेस्ट तर मला म्हणजे समवेअर टाईम पण इन्व्हेस्ट करावं लागेल मला याच्यामध्ये, आणि सगळं काही करावं लागेलच, पॅशनेट तर राहावंच लागेल. बट टू गो आउटसाईड, म्हणजे बाहेर जाऊन कुठे जर व्हिडिओ काढायचा असेल, तर तुम्हाला पण माहिती आहे इंडियामध्ये किती रिस्ट्रिक्शन्स असतात. जोपर्यंत तुम्ही समोरच्याला सांगू नाही शकत की तुमचे एवढे अमाऊंट ऑफ सबस्क्रायबर्स किंवा फॉलोवर्स आहे, की समोरचा तुम्हाला असं नाही बोलणार की बाई इधर रेकॉर्डिंग मत करो, इधर व्हिडिओ मत बनव. कारण की आपल्याला खूप जागेवरती माहिती आहे की लोक बोलून टाकतात की इथे व्हिडिओ नका काढू असं तसं. म्हणून मी माझ्या लोकल एरियामध्ये जिम वगैरेमध्ये जातो, तर तेवढंच रेकॉर्ड करतो. बाहेर कुठे जातो तुम्ही एवढं रेकॉर्ड करत नाही. पण आता मी ट्राय करेल की मी जिथे पण जाईल, काय करणार म्हणजे कुठे जाणार, तर मी तिथे ट्राय करेल की मी व्लॉग करेल. आणि काल म्हणजे मी खूपच जास्त बोलतो आहे, मला माहिती आहे या व्हिडिओमध्ये जास्त काय असं नाही आहे, बट ठीक आहे. काल आम्ही एका जागेवरती गेलेलो, तर तिथे आम्हाला आशुतोष गोखले करून, म्हणजे मराठी सिरियलमध्ये डॉक्टर कार्तिक इनामदार करून तुम्हाला माहिती असेल, म्हणजे सौंदर्य इनामदारचा मुलगा. रंग माझा वेगळा आहे थिंक सो त्या सिरियलचं नाव. तर माझ्या घरी माझी मावशी जी काम करायला येते, माझी आजी, हे दोघं म्हणजे लेजेंड, त्यांनी एक एपिसोड मिस नसेल केलेला. आणि मला तो भेटला, म्हणजे ते भेटले आणि म्हणजे मला असं झालं की मला यांच्याबरोबर फोटो काढायचाच आहे, कारण की म्हणजे
नॉट फॉर मी बट फॉर माय आजी आणि मावशी यांच्यासाठी तर बाप रे, म्हणजे नेक्स्ट लेवल. म्हणजे बापरे, डॉक्टर कार्तिक, म्हणजे त्यांना त्यांचं रिअल नेम माहितीच नाही आहे की रिअल नाव काय काय नाही. नाव फक्त एवढं माहिती आहे, डॉक्टर कार्तिक इनामदार, एवढंच आहे. बा इन्सेन बड्डेच्या दिवशी इन्सेन स्टोरीज झालेल्या आहे. आणि आज पण चांगला दिवस गेलेला आहे, म्हणजे चांगला म्हणजे सो गेला आहे. फक्त ते इंडियाच्या विक्टरीवरती चांगलं वाटतं आहे, बस बाकी काही नाही. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, दाखवू उद्या काय करणार आहे. सी यू.